राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। त्यामध्ये निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या आणि खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे। ज्या महिलांच्या कुटुंबात 4 चाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन याची पडताळणी करणार आहेत। मात्र आता या सेविकांनीच सरकारला इशारा दिल्याने हे सर्वेक्षणाचे काम कसे पार पडणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला। राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांनी भरभरून काम केलं। आता सरकारचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्याचा मानस आहे। याच दरम्यान अंगणवाडी सेविकांनी सरकारकडे 4 मागण्या केल्या। सरकारने 4 मागण्या पूर्ण केल्या नाही तर योजनेचं सर्वेक्षणाचं काम करणार नाही असा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय। तसेच 3 मार्च रोजी मुंबईत विधानसभा घेणार असल्याचाही इशारा संघटनेने दिला आहे। विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने लाभार्थी महिलांच्या अर्जाची पुन्हा छाननी सुरू केली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका जाऊन घरात 4 चाकी आहे का याची पडताळणी करणार आहे। 4 चाकी असलेल्या बहिणी अपात्र ठरणार आहे। यासाठी सरकार अपात्र महिलांनी आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन करत आहे। आता सरकारने या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला वेग दिला आहे, पण अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्या मान्य केल्या तरच हे काम करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे। लाडकी बहीण योजना सर्वेचे प्रति फॉर्म 50 रुपये देणे, अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याचा दर्जा आणि ग्रॅज्युइटी देणे व सर्व भत्ते वेळेवर देणे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये केलेल्या कामाचा मोबदला देण्याची मागणी आणि अंगणवाडी उघडण्याची वेळ जिल्हाभरात सारखीच ठेवावी अशा मागण्या अंगणवाडी सेविकांनी केल्या आहेत।